आदिवासी वसतिगृहासाठी तुम्ही अर्ज केले असेल, मेरिट लिस्ट कुठून डाउनलोड करायचं, कसे बघायचं, असे भरपूर मित्रांचं मला कमेंट येत आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे. आपली मेरिट लिस्ट कुठून डाउनलोड करायचं, कसे बघायचं आणि आपली निवड झाली आहे किंवा नाही हे सर्व सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. भरपूर मित्रांचं कमेंट आलं, त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि सर्व सोल्युशन तुम्हाला मी देणार आहे. जर आपण धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी या जिल्ह्याचे रहिवासी असेल आणि मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा कोल्हापूर अशा डिस्ट्रिक्टमध्ये आपण त्या ठिकाणी कॉलेज आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन केलं आहे आणि नियर बाय हॉस्टेल आहेत त्या ठिकाणी अर्ज केला आहे. आता आपण रहिवासी धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्याला आपली मेरिट लिस्ट कसे बघायचं, आपल्याला मेरिट लिस्ट बघण्यासाठी काय करावं लागणार आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला हॉस्टेलची मेरिट लिस्ट आपल्याला एकतर प्रकल्प नोटीस बोर्डवरती आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा आपली जी प्रोफाईल आहे, आपल्याकडे जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करताना आपल्याला यूजर आय डी आणि पासपोर्ट आपण क्रिएट केलं होतं आणि ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं, ती प्रोफाईल आपल्याला लॉग इन करायची आहे. आता मेरिट लिस्ट आपल्याला कशी डाउनलोड करायचे, कुठे बघायचे, तर मेरिट लिस्ट आपल्याला ऑनलाईन दिसणार नाही. जर आपल्याला मेरिट लिस्ट बघायचं असेल तर आपलं जे प्रकल्प असेल त्या प्रकल्पमध्ये त्या नोटीस बोर्डवरती आपल्याला मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे किंवा ज्या वसतिगृहामध्ये आपण अर्ज केला आहे त्या वसतिगृहाच्या नोटीस बोर्डवरती आपल्याला मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे. जर आपण आता नंदुरबार, धुळे, जळगाव अशा ठिकाणी राहत आहे आणि जर आपण मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे किंवा नाशिक अशा ठिकाणी आपण ॲडमिशन केलं आहे आणि त्या ठिकाणी हॉस्टेलसाठी सुद्धा अर्ज केला आहे. आता इथून आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी ज्या हॉस्टेलमध्ये आपण अर्ज केला आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला मेरिट लिस्ट बघावं लागेल. पण आपल्याला तिथे न जाता आपल्याला काय करायचं आहे, आपण जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करताना आपल्याकडे यूजर आय डी, पासपोर्ट आपण लिहून ठेवलं आहे, ते यूजर आय डी आणि पासपोर्ट यूज करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपली प्रोफाईल बघायची आहे. प्रोफाईलमध्ये तुमची निवड झाली असेल तर त्या ठिकाणी कॉल लेटर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये दिसेल. जर तुमची निवड झाली नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॉल लेटर दिसणार नाही. आता एक मोठा प्रॉब्लेम असतो, आता सध्या तर कॉलेज सर्व लेक्चर वगैरे स्टार्ट झाले आहेत आणि मेरिट लिस्ट लेट लागते. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, जर आपली हॉस्टेलमध्ये निवड झाली असेल आपल्याला कॉल लेटर आपल्या घरी येण्यासाठी आपल्याला 15 ते 20 दिवस लागतात. पोस्टद्वारे आपल्याला कॉल लेटर येते. तर आपलं जे लेक्चर आहे, आपले कॉलेज अटेंडन्स आहे ते अगदी कमी होते आपल्याला. नंतर आपल्याला काय करावं लागणार मित्रांनो, लवकरात लवकर जर आपल्याला कॉलेज लेक्चर अटेंड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कॉल लेटरचं वाट न बघता आपल्याला काय करायचं, प्रोफाईल लॉग इन करायचं. आपले जे लॉग इन करून आपण त्या ठिकाणी आपली निवड झाली असेल तर कॉल लेटर डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्या कॉल लेटरसोबत जे डॉक्युमेंट आहे आपले क्वालिफिकेशनचे, कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय करायचं, जोडायचं आणि डायरेक्टली त्या ज्या हॉस्टेलमध्ये आपण अर्ज केला आहे त्या हॉस्टेलमध्ये जाऊन आपल्याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर लगेच आपलं त्या दिवशी ॲडमिशन कंप्लीट होईल आणि आपण त्या ठिकाणी राहू शकतो. नंतर आपली कॉलेज आपण स्टार्ट करू शकतो मित्रांनो. तर हे आहे मित्रांनो मेरिट लिस्ट आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही. जर आपल्याला मेरिट लिस्ट बघायचं असेल तर डायरेक्टली त्या हॉस्टेलच्या नोटीस बोर्डवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. नाहीतर आपल्याला त्या प्रकल्पामध्ये येत असेल, जी हॉस्टेल प्रकल्पामध्ये येत असेल त्या प्रकल्पामध्ये नोटीस बोर्डवरती आपल्याला बघायला मिळणार. ऑनलाईन कुठेच दिसणार नाही. ऑनलाईन बघायचं असेल तर आपल्याला सेपरेट आपली प्रोफाईल लॉग इन करून आपल्याला बघावं लागेल. तर या पद्धतीने असतं मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. असे कित्येक मेसेज आले की सर आमचं निवड मेरिट लिस्ट कुठून डाउनलोड करायचं, निवड यादी कुठे बघायची, असं भरपूर कमेंट आला आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करायचं म्हणजे त्यांनाही अपडेट मिळेल. आपलं आता मेरिट लिस्ट आपल्याला घरी बसून आपल्याला चेक करता येणार नाही, तर आपल्याला डायरेक्टली प्रकल्प किंवा वसतिगृहाच्या नोटीस बोर्डवरती जाऊन आपल्याला बघावं लागेल. नाहीतर एक दुसरी प्रोसेस आहे, ती डायरेक्टली आपण प्रोफाईल लॉग इन करायचं आणि आपल्याला त्या ठिकाणी आपलं कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला वसतिगृहाची प्रोसेस असते मित्रांनो. वसतिगृहाबद्दल आणखी काही नवनवीन अपडेट मी देत असतो, तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील. धन्यवाद.